सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। अॼु जे वक़्त में जिते शादियूं करण, रिश्ता जोड़ण हिकु ॾुखियो कमु थी वियो आहे, उते रिश्तो.com केतिरो न सुहिणे नमूने इन कम खे सवलो बणाए रहियो आहे। असां सभिनी खे गॾु अची करे हिन वेबसाइट खे, हिन वेंचर खे वधि में वधि प्रमोट करणु खपे। हिननि सां जुड़ी करे हिननि खे हिमथाइणु खपे त जीअं हे अॻे खां अॻियां थी अहिड़ियूं ॿियूं बि केतिरियूं फैसिलिटीज़ ऐं ॿिया बि केतिरा ई बेनिफिट्स असांजे सिंधी परिवारनि खे ॾेई सघनि। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर शहर में प्रॉपर्टी टैक्स नहीं भरने वाले टैक्स धारकों पर प्रॉपर्टी जब्ती की कार्रवाई होनी है, तो वहीं ऐसी जब्ती की हुई प्रॉपर्टी की 10 जुलाई को नीलामी की जाएगी, जिसके वास्ते उल्लासनगर महापालिका की तरफ से नागरिकों को सहभागी होने का आह्वान भी किया गया है। उल्लासनगर शहर में 60% से भी ज़्यादा प्रॉपर्टी टैक्स नहीं भरने वाले टैक्स धारकों की संख्या है और अब तक 936 करोड़ रुपए टैक्स बकाया है। जहां प्रॉपर्टी टैक्स नहीं भरने वाले टैक्स धारकों को महापालिका की तरफ से बार बार नोटिस दिया जाता है, पर अब महापालिका की तरफ से जब्ती की कार्रवाई शुरू की गई है। आइए जानते हैं इस विषय पर महापालिका के टैक्स विभाग के निरीक्षक नीलम कदम बोडारे जी क्या जानकारी दे रही हैं। उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत एकूण 1,83,521 मालमत्ता धारक आहेत। मॅडम, यामधून किती प्रॉपर्टी टॅक्स धारक थकबाकी भरलेली आहे? त्यापैकी एकूण 40% मालमत्ता धारकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला आहे। त्यापैकी आपली थकबाकी एकूण 819,18,98,455 रुपये आहे। त्यापैकी चालू मागणी 117,80,94,043 रुपये आहे। असे एकूण पूर्ण आपलं मालमत्ता कर भरणा आहे 936,99,92,498 रुपये। मॅडम, अभय योजना लावून सुद्धा काही टॅक्स पावती करधारक जे आहेत ते थकबाकी भरत नाही, टॅक्स भरत नाही, यावर कशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे? थकबाकी धारकांवर माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी दिलेल्या निर्देशानुसार जप्ती, अटकावणी, लिलाव अशा प्रकारच्या कारवाया आपण करणार आहोत। तरी नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या मालमत्ता कराचा त्वरित भरणा करावा व अशा कारवाया टाळाव्यात। मॅडम, जे रेग्युलर टॅक्स पेयर आहे, जे वर्षानुवर्ष टॅक्स भरतात, पण आता अभय योजनेमध्ये भरपूर लोकांनी टॅक्स भरल्यात आणि 2024 मार्चमध्येच यांनी सगळं टॅक्स भरलेलं आहे आणि यांना आत्ता पुन्हा वापस टॅक्स पावत्या नवीन पाठवल्यात। त्या लोक काही नाराज आहेत की आम्ही आत्ताच टॅक्स क्लिअर केलं आहे आणि आम्हाला पुन्हा टॅक्स पावती आलेली, यामागचं नेमकं लॉजिक काय आहे? ही ॲक्च्युली जी टॅक्स पावती आहे ही चालू वर्ष 2024-25 ची आहे। चालू पावती ऑगस्ट 2024 पर्यंत जर का त्याचा भरणा केला तर तुम्हाला 5% सवलत आहे। तरी सर्वांना विनंती आहे की या सवलतीचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा। मॅडम, आपण चार्ज घेतल्यापासून एकूण किती टॅक्स जमा करण्यात आलेला आहे? माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार दिनांक 10 जून 2024 पासून मालमत्ता कर विभागाचा मी अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यापासून रुपये 6,98,00,000ची करवसुली केलेली आहे। मॅडम, जे महानगरपालिकेचे करधारक आहेत त्यांनी जर त्यांच्यावर जर कारवाई होती त्याच्या वाचण्यापासून तुम्ही काय संदेश देणार त्यांना? यांना एकच सांगेन की लवकरात लवकर तुम्ही मालमत्ता कराचा भरणा करावा आणि या सर्व कारवायांपासून तुम्ही स्वतःला जेवढं अलिप्त ठेवता येईल तेवढं ठेवावं। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।